ईदेच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनानं एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे. जिल्ह्यात प्रथमच सर्व शांतता समितीची बैठक ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनानं हा अनोखा उपक्रम राबवून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाची दखल घेत बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागातून पदाधिकाऱ्यांना मुख्यालयापर्यंत येण्यासाठी लागणारे इंधन आणि वेळ वाचवा या उद्देशानं प्रशासनाने ही बैठक प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून बैठकीदरम्यान ईद सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि चोख बंदोबस्ताची माहिती देण्यात आली. विविध तालुक्यातील शांतता समिती सदस्यांनी त्यांच्या भागात केलेल्या नियोजनाचा अहवाल सादर केला. सणासुदीच्या काळात मूलभूत सुविधा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्य शासनाच्या निर्देशानुसार BC द्वारे आज माननीय कलेक्टर महोदय आणि SP महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपस्थित सर्व जिल्ह्यातील सर्व प्रशासनाचे अधिकारी तसेच शांतता कमिटीचे सर्व सदस्य यांच्यासोबत व्हर्च्युअल मीटिंग आज बकरीद संबंधाने झालेली आहे. आगामी बकरीद संबंधाने प्रशासनाने दिलेल्या सूचना तसेच शांतता कमिटीच्या सदस्यांमार्फत ज्या काही सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि जो काही गोहत्या बंदीविषयक कायदा आहे त्याबाबतच्या ज्या काही सूचना आहेत त्या सर्व सदस्यांमार्फत समाजात जातील आणि हा आपला बकरीदचा जो काही सण आहे हा उत्साहात आणि शांततेत पार पडेल या संबंधाने प्रशासनाने पूर्ण पाऊल उचललेले असून सर्व ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त नेमण्यात येणार आहेत आणि जे काही समाजकंटक आहेत त्यांच्यावरती आपण अगोदरच प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे आणि पोलीस विभाग या बकरीदसाठी पूर्णतः सज्ज आहे आणि सर्व मुस्लिम बांधवांना मी आमच्या पोलीस विभागाच्या वतीने बकरीदच्या शुभेच्छा देतो.